मी अनेक वेळा राजगुरुनगरला, चाकणला मला येण्याचा यापूर्वी प्रसंग आला आणि बहुतेक वेळा या भागाचे आमदार दिलीपराव मोहिते हे नेहमी माझ्या व्यासपीठावर असायचे. आज मला खंत वाटते की दिलीपराव मोहितेंनी आज आमचं व्यासपीठ सोडलेलं आहे. आज आमच्या व्यासपीठावर ते नाहीत याचं मला मनापासून दुःख वाटतं. माणसाच्या आयुष्यात असे प्रश्न असतात, प्रसंग असतात की ज्यावेळी त्यांनी ठामपणा दाखवण्याची गरज असते आणि जिथे ससे होलपट होत होती ती ससे होलपट होणार नाही अशी संधी असताना पुन्हा ससे होलपटीला तिथंच दाखल जर झाले असतील तर परमेश्वरच त्यांना वाचवू शकतो असं मला वाटतं. माझी त्यांना पूर्ण सहानुभूती आहे. मी त्यांचा हितचिंतक आहे. मी काही नेहमीच त्यांना भेटल्यावर म्हणतो कसं काय राव, असं कसं केलं तुम्ही. काही लोकांना मी विचारलं की काय परिस्थिती आहे, म्हटले दहशत आहे, दहशत. म्हटलं कसली दहशत? नाही म्हटले दहशत आहे. म्हणजे आताच मी कुठेतरी बसलो होतो तिथं सहज काही तरुण कार्यकर्त्यांना विचारलं, म्हणते दहशत आहे. आज महाराष्ट्रामध्ये याच्या पलीकडे नवी पिढी गेलेली आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला तुम्ही सहज विचारलं की काय होईल पुढे, तर ती माणसं म्हणतात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार साहेबांचं पुन्हा सरकार महाराष्ट्रात सत्तेत. तर सी वोटर नावाचा एक सर्वे करणारी एजन्सी आहे, त्यांनी आकडेवारी आता प्रदर्शित केलेली आहे. किती जागा मिळणार म्हणून सांगितलं सी वोटरने? 28-29 जागा. विरोधी पक्षाला काही, सत्तारूढ पक्षाला किती 19 वगैरे काहीतरी जागा, असं काहीतरी झालंय. आजची ही परिस्थिती आहे. आजची मानसिकता ही आहे. अजून शरद पवार साहेब घराच्या बाहेर निघालेले नाहीत, उद्धव ठाकरे घराच्या बाहेर निघालेले नाहीत. ती आता परिस्थिती ही आहे. ज्यावेळी वज्रमुठीच्या सभा महाराष्ट्रात सुरू होतील आणि हे काँग्रेसचे नेते आणि हे दोन्ही नेते एकत्रितपणाने महाराष्ट्रात फिरायला लागतील, त्यावेळी सगळा महाराष्ट्र ढवळून निघेल आणि पुन्हा एकदा जनमत जागं होईल आणि या महाविकास आघाडीच्या बाबतीत पुन्हा न्याय देण्याचं धोरण महाराष्ट्रातली जनता ठेवेल. कारण हे सगळे शेतकरी आक्रोश मोर्चाचे प्रश्न सध्याचं सरकार सोडवण्यासाठी सपशेल अयशस्वी झालेला आहे आणि म्हणून लोक संघटितपणाने, अमोल कोल्हे साहेब तुमच्या बरोबर आज आहे. अमोल कोल्हे साहेबांनी, मी आता मुंबईहून आलो, आम्हाला आमचे अतुल राऊत भेटले. ते म्हटले जरा शॉर्टकटने तुम्हाला नेतो. म्हटलं का? नाही म्हटले तळेगाव पासून चाकणपर्यंत ट्रॅफिक जाम असेल म्हणून मधनं इकडनं कुठून तरी त्यांनी घेऊन आले, चाकणच्या MIDCतून. आज या प्रश्नाचा तोडगा, निर्णय, निकाल कुणी लावला? ठीक आहे, अमोल कोल्हे तुमच्या घरी आले नसतील, हितनं जाणाऱ्या लाखो शिक्रापूर पासून पुण्याला जाणाऱ्या माणसाची व्यवस्था केली, इकडच्या बाजूनं इकडं पुण्याला जाणाऱ्या माणसाची व्यवस्था केली आणि तळेगावकडून शिक्रापूरकडे जाणाऱ्या माणसाची व्यवस्था केली. देशात कुठंही एवढ्या मोठ्या प्रमाणात वरून एलिव्हेटेड रस्ता कुठंही झालेला नाही. तो अमोल कोल्हेंनी करून दाखवलेला आहे. त्याचं भूमिपूजन होईल कधीतरी पुढच्या काळात. पण याची मागणी, याचा पाठपुरावा गडकरी साहेबांच्याकडे सतत जाऊन पाठपुरावा करणं, पवार साहेबांच्या माध्यमातून असेल, स्वतः सतत त्याचा पाठपुरावा करण्याचं काम असेल, हे अमोल कोल्हेंनी केलं. इथल्या वाहतुकीला न्याय देणारं काम अमोल कोल्हे, हे तुम्ही अजरामर झालेला. हा ट्रॅफिकचा प्रश्न कुणी सोडवला? पुढची पूर्ण पिढी समजेल की हे सगळे पुलाचं जाळं जे ओढण्याचं काम केलेलं आहे ते डॉक्टर अमोल कोल्हेंच्या मागणीनं आणि पाठपुराव्यानं होतं. 19,000 कोटी रुपये
याचं आता टेंडर निघालेलं आहे का निघणार आहे का निघाले, काम कोणाला तरी मिळेल, याचं काम चालू होईल आणि पुढच्या 3, 4, 3.5, 2, 3, 4 मला माहित नाही किती मुदत आहे, हे सगळं चित्र बदललेलं असेल. आणि म्हणून राजगुरुनगर, चाकण, अगदी इकडं पुण्याकडे जाणारा सगळा मार्ग सहजगत्या प्रवास करायला तुम्ही सगळे सहजगत्या उपलब्ध होईल, व्यवस्था तुमची चांगली होईल. मी आपणाला हे यासाठी सांगतोय की अमोल कोल्हेनी काय केलं, अमोल कोल्हेनी लोकसभेत किती काम केलं, अमोल कोल्हेनी देशातले प्रश्न किती मांडले, अमोल कोल्हेनी बैलगाडा शर्यतीसाठी इथं भाषण करण्याच्या ऐवजी दिल्लीमध्ये कशी भाषणं केली आणि त्याला न्याय मिळवला, हा सगळा इतिहास तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आज काही लोक अमोल कोल्हेंना पराभूत करण्याची भाषा करतायत. ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना घरोघरी पोचवणारे जे अमोल कोल्हे आहेत, त्यांचं पराभव करणं मित्रांनो एवढं सोपं नाही. अमोल कोल्हे घराघरात आहेत, मगाशी कुणीतरी भाषणात सांगितलं, प्रत्येकाच्या हृदयात आहेत. मी माझ्या डोळ्याने मागच्या लोकसभेला बघितलं, अमोल कोल्हे पुढे चालत होते आणि सगळे अमोल कोल्हे साहेबांना इतक्या आदबीनं भेटायचा प्रयत्न करत होते. प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा ऍक्सेप्टन्स त्यावेळी होता. आता तर काम उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेजी, तुम्ही या लोकसभा मतदारसंघात फिराच, पण जरा मला महाराष्ट्रात तुम्हाला घेऊन जायचं. आणि जे अमोल कोल्हे साहेब तुमच्याकडे कमी आले असतील तर त्याला जबाबदार हा जयंत पाटील आहे, कारण मी त्यांना महाराष्ट्रात घेऊन फिरत होतो. महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा काढायची कल्पना, मी शिवाजी मंदिरात ते बसले होते, तिथं म्हटले डॉक्टर साहेब आपल्याला एक करायचंय. त्यांनी क्षणार्धात होकार दिला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यात, सगळ्या जिल्ह्यात आम्ही डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना घेऊन गेलो. मिटकरी पण होते ना आपल्याबरोबर, अमोल मिटकरी, तेही आमच्याबरोबर होते. ते राजकारणात त्यांचं भाषण, यांचं भाषण, वातावरण एवढं फुल फ्लेज असायचं की प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवस्वराज्य यात्रेचं यश मिळालं. आम्ही लोक म्हणायचे 16, 18, 20 पर्यंत पोचाल आमदार, आम्ही 54 आमदार निवडून आणले. आणि म्हणून या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत आदर आहे, संभाजी महाराजांच्या बद्दल आपुलकी आहे. आणि ही दोन व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने घराघरात पोचवण्याचं काम आणि अनाजी पंथाची खरी ओळख करून देण्याचं काम जर कुणी महाराष्ट्राला केलं असेल तर ते अमोल कोल्हेंनी केलं. त्यामुळे काही चिंता करू नका. आपल्या सभा साध्या होणार आहेत. आपल्याला काही फार भपकेबाजपणा करायची आवश्यकता नाहीये. प्रभाव निर्माण करण्याची गरज नाही, कारण प्रभाव मनामनात लोकांच्या, शरद पवार साहेबांचा, उद्धव ठाकरे साहेबांचा आणि काँग्रेसच्या राहुल गांधींचा प्रभाव सामान्य माणसाच्या मनात आहेच. लोक वाट बघतायत, ती निवडणुकीची बघतायत. त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका. डॉक्टर अमोल कोल्हेंना आपण सगळे 100% आणखीन जे मतदारसंघातले प्रश्न राहिलेले आहेत ते सोडवण्यासाठी अधिक प्रोत्साहन द्याल असा मला विश्वास आहे. कांद्याची निर्यात बंदी झाली. त्यांनी सांगितलं, एक भाषणातलं एक वाक्य आहे त्यांचं, 7 तारखेपासून 27 तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही मंत्र्याने किंवा प्रमुखांनी महाराष्ट्रातल्या निर्यात बंदी उठवावी असं एकदाही मागणी केली नाही. केली का? कारण सत्तेच्या वळचणीला जाऊन बसल्यावर वर बघता येत नाही, ताठ मानेनं बघता येत नाही. आणि हळूच जाऊन बसलेलं असलं तर जास्तच प्रॉब्लेम होतो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे नेते आहोत, पण आम्हाला निर्यात बंदी उठव म्हणून सांगायचं धाडस होत नाही. मग बिचाऱ्या अमोल कोल्हेंसारख्या एका सामान्य प्रयत्न करून इथपर्यंत प्रवास करणाऱ्या नेतृत्वाला चॅलेंज करण्याचं काम मात्र आम्ही चांगल्या पद्धतीने करतो. याच्यात कुठेतरी दुरुस्ती झाली पाहिजे. तुम्ही सगळे सज्ञानी आहात.
फार सुजाण आहात. महाराष्ट्रामध्ये अमोल कोल्हेंसारखे प्रयत्न मतदारसंघाच्या सुधारणेचे हे विरळाच झालेले आहेत. आणि म्हणून शेतकरी आक्रोश मोर्चा त्यांनी काढला. मी त्यांना आज सकाळी सांगितलं मी आज संध्याकाळी येणार आहे म्हणून. ते म्हटले माझी काहीच तयारी नाही. म्हणजे काही तयारीची गरज नाही म्हटलं. तुमच्या सभेला मी संध्याकाळी येणार आहे असं दुपारी कन्फर्म केलं मी 2-3 वाजता. ते म्हटले अहो काल म्हटलं होता पण मला वाटलं नाही खरं. मी म्हटलं आता येतोयच म्हटलं दुपारी संध्याकाळपर्यंत पोहोचतो. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते पवार साहेबांच्या बरोबर जिद्दीनं काम करतोय. या जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती मला माहिती आहे. अनेकांच्या अनेक अडचणी असतील त्याबद्दल मला इथं काही बोलायचं नाही. पण आपण सगळे जिद्दीने पवार साहेबांच्या मागे का आहोत तर पवार साहेब हा दृष्टा नेता आहे. या नेतृत्वाने या भागातल्या धरणांची पूर्ण उभारणी करण्यासाठी पवार साहेबांच्या सगळ्या राजकीय जीवनात या भागामध्ये आज पाण्याची व्यवस्था झालेली आहे, धरणांची व्यवस्था झाली आहे. त्याचा पुढाकार पवार साहेबांच्यामुळे. या भागातल्या सामान्य माणसाने नेहमी पवार साहेबांना मानलंय. कारण हाच माणूस आपले प्रश्न मांडू शकतो, सोडवू शकतो, याची चांगली जाणीव या भागातल्या जनतेला आहे. आणि पवार साहेब बघडले तर आपण शून्य आहे असं इथल्या प्रत्येकाला माहिती आहे. आणि म्हणून आज पवार साहेबांच्या सारख्या नेत्याच्या माग तुम्हा सगळ्यांनी हळूहळू उभा राहण्याची ताकद उभा करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा पवार साहेबांना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ताकदीनं पुन्हा एकदा मगाशी सांगितलं त्याने दिल्लीच्या तख्तासमोर झुकायचं नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाकडे सगळेजण आज आशेने बघतायत. पवार साहेब कमी बोलतायत. पवार साहेब आक्रमक बोलत नाही. पवार साहेब सौम्यतेने सगळ्या गोष्टी करतायत. कारण पवार साहेबांना आम्ही फार वर्ष जवळून पाहिलेलं आहे. जगन्नाथ शेवाळे बापूंना माहिती. हळूहळू या सगळ्या परिस्थितीवर मात करण्याची आजही मानसिक ताकद, इच्छा, ईर्ष्या 84 वर्षाच्या नेतृत्वाच्या मनात आहे. हे या देशातलं सगळ्यात मोठं कौतुक आहे. हार मानायची नाही हा त्यांचा आग्रह आणि हट्ट आहे. आणि हार मानायची नाही यासाठी आपण ताकदीनं लढूया ही त्यांची मानसिकता आहे. आणि म्हणून आज देशात इंडिया नावाची आघाडी तयार झाली. आज शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले. काँग्रेसचे नेते या ठिकाणी आले. देशातले अनेक पक्ष एकत्रित येऊन या देशातल्या सत्तेला चॅलेंज करण्यासाठी एकसंघपणाने उभा राहिलेले. या सगळ्यांची मागच्या लोकसभेतली मतदानाची टक्केवारी 63% आहे. 63% लोक एकत्रित झालेले आहेत. 63% मतदान मागच्या वेळी ज्यांनी घेतलं ते एकत्रित झालेले आहेत. आणि एकसंघपणाने जर एकास एक निवडणुका जर झाल्या तर मला खात्री आहे की आपला विजय फार मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं नेतृत्व आपण जपायचं असतं. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत 90 सालापासून आहे. माझ्या भागातल्या लोकांनी मला जपलं म्हणून आहे. डॉक्टर अमोल कोल्हेंसारखा हिरा हा आपण जर जपला तर शिरूर लोकसभा मतदारसंघाचं नाव देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पुढे आणण्याचं काम हे नेतृत्व करू शकेल असा मला ठामपणाने विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, काँग्रेस पक्ष या सगळ्यांची ताकद डॉक्टर अमोल कोल्हे साहेब तुमच्या मागे आहे. तुम्ही ताकदीनं पुढे जावा. हा आक्रोश मोर्चा तर यशस्वी होईलच, पण पुढच्या लोकसभेच्या यशस्वीसाठी तुम्हा सर्वांचेच प्रयत्न डॉक्टर अमोल कोल्हेंच्या मागे उभा राहतील हा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या आक्रोश मोर्चाचं समर्थन करतो, या मागण्यांचं समर्थन करतो आणि माझे 2 शब्द मी पूर्ण करतो. धन्यवाद. पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष गोतारणे साहेब या ठिकाणी आभार व्यक्त करतात.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब